नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी मराठी पाठ 14वा काळे केस. लेखक आहेत ना. सी. फडके. जन्म 1894, मृत्यू 1978. मराठीमधील लोकप्रिय कादंबरीकार, कथाकार, लघुनिबंधकार. कलेकरिता कला हा पक्ष सातत्याने मांडणारे समीक्षक. लघुनिबंध किंवा गुजगोष्टी या वाङ्मय प्रकाराचे आद्य प्रवर्तक म्हणूनही ना. सी. फडके यांना ओळखले जाते. वेधक व्यक्तिरेखाटन, संवाद चातुर्य, रचनेच्या दृष्टीने बांधीसूदपणा, प्रसन्न लालित्यपूर्ण भाषा, वाचकांशी चटकन संवाद साधण्याचे कौशल्य ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये. तर ना. सी. फडके यांच्या लिखाणाची वैशिष्ट्य आता आपण पाहिली. आता त्यांचे कोणते लेखन प्रसिद्ध आहे ते आपण पाहूया. त्यांचे दौलत, जादूगार, प्रवासी, अखेरचे बंड इत्यादी 100हून अधिक कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर गुजगोष्टी, धूम्रवलये हे लघुनिबंध संग्रह प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर प्रतिभासाधन, प्रतिभाविलास हे लेखन प्रसिद्ध आहे. 1940 साली रत्नागिरी येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 1962 साली भारत सरकारने पद्मभूषण हा किताब देऊन त्यांचा गौरव केला होता. आता या पाठामध्ये ना. सी. फडके यांनी काय मांडले आहे ते आपण पाहूया. हा एक लघुनिबंध आहे. या लघुनिबंधात स्वतःच्या अजूनही काळ्या राहिलेल्या केसांच्या निमित्ताने लेखकाने आपल्या मनात येणारे विचार खुसखुशीत शैलीत प्रकट केले आहेत. पाठ अतिशय सुंदर आहे. आपण पाठाला सुरुवात करूया. तर बेसिकली हा पाठ कशावरती आहे ते मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, तर तेच याही व्हिडिओमध्ये सांगते की या पाठामध्ये लेखकांचे केस काळे आहेत आणि त्या काळ्या केसाविषयी म्हणजे वयानुसार केस पांढरे होतात किंवा पिकतात, पण लेखकांचे केस मात्र अजूनही काळे आहेत आणि त्यांच्या आजूबाजूला त्यांच्या वयाच्या असणाऱ्या मंडळींची केस मात्र पिकलेली आहेत किंवा पांढरी होत चालली आहेत. मग त्या व्यक्ती लेखकांना प्रश्न विचारतात की तुमची केस अजून कशी काय काळी आहेत, आणि यापासून या पाठाला सुरुवात होते. चला आपण सुरुवात करूया. तुमचे केस अजून काळे कसे राहिले आहेत? मला भेटावयास आलेल्या त्या गृहस्थाचा प्रश्न ऐकून मला आश्चर्य वाटलं नाही. या प्रश्नाची आता मला सवय झाली आहे. लेखकांना जेव्हा कोणी भेटायला येतं तेव्हा बऱ्याचदा त्यातील बऱ्याच व्यक्ती असाच प्रश्न विचारतात की तुमचे केस अजूनही काळे कसे काय? म्हणजे वयोमानानुसार तुमचे केस पांढरे व्हायला हवे होते किंवा पिकायला हवे होते, पण तुमचे केस अजूनही काळे कसे काय? असा प्रश्न लेखकांना बरेच जण विचारतात. त्यामुळे लेखकांना आता त्या प्रश्नाची सवयच झाली होती. त्याच्यामुळे त्यांना त्या प्रश्नाचं काही जास्त आश्चर्य वाटायचं नाही. कुठे परगावी व्याख्यानासाठी मी गेलो की पूर्वी शाळेत अगर कॉलेजात माझ्याबरोबर असलेली व आता त्या गावी राहत असलेली जुन्या परिचयाची माणसं भेटायला येतात. लेखक खूप प्रसिद्ध होते आणि ते जेव्हा कुठेही व्याख्यानासाठी वगैरे जायचे तर त्यांचे जे काही आधीचे परिचयाची लोकं असायची, ज्या काही व्यक्ती असायच्या त्या त्यांना भेटायला यायच्या. अर्थातच जुनी लोकं जेव्हा आपल्याला भेटायला येतात तेव्हा जुन्या आठवणी निघतात. आता आपला तो हा कुठे असतो, अमका तो हा काय करतो, असल्या प्रश्नांची व उत्तरांची देवाणघेवाण होते. जेव्हा पण आपल्याला कोणी जुनं म्हणजे आपण आधी त्यांच्याशी संपर्कामध्ये होतो अशा व्यक्ती जेव्हा भेटतात तेव्हा साहजिकच अशा काही प्रश्नांची देवाणघेवाण होते की हा कुठे आहे, तो सध्या काय करतोय वगैरे वगैरे. तर त्याचप्रमाणे यांच्यामध्येही प्रश्न उत्तरांची देवाणघेवाण सुरू होती. घड्याळाचे काटे मागे फिरवून कित्येक वर्षांपूर्वीचे दिवस उकरले जात होते. म्हणजेच काय की पूर्वी भूतकाळामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या होत्या त्या आठवल्या जात होत्या, जुन्या आठवणी ताज्या होत होत्या. आणि मग मातीच्या ढिगात सुखदुःखाचे माणिक मोती आढळतात. मातीचा ढीग म्हणजे या ठिकाणी भूतकाळ या अर्थी हा शब्द वापरला असावा की भूतकाळामध्ये ज्या काही सुखाच्या गोष्टी होत्या, ज्या काही दुःखाच्या गोष्टी होत्या यांना माणिक मोती म्हटलेलं आहे. म्हणजे त्या भूतकाळामधल्या पण सुखाच्या दुःखाच्या गोष्टी आता आपल्याला म्हणजे पुन्हा एकदा त्या आठवत आहेत, त्या आठवणी जाग्या होत आहेत. त्याकडे न्याहाळून पाहताना सुस्कारे सोडण्यात आल्हाद वाटतो. आणि मग त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या मित्रमंडळींबरोबर किंवा त्यांच्या जवळचे जे पण परिचयाचे लोक आहेत त्यांच्याबद्दल एकमेकांसोबत ते शेअर करत होते. अशा गप्पा रंगात आल्या की परस्परांच्या वयाचेही अंदाज पडताळले जातात आणि मग मला भेटावयास आलेला माणूस माझ्याकडे क्षणभर टक लावल्यासारखे करतो आणि विचारतो, तुमचे केस अजून काळे कसे राहिले आहेत? मग आता जुन्या पुराण्या गोष्टी सगळ्या आठवल्या जातात आणि मग त्यामधून हळूहळू किती दिवस उलटून गेले, किती वर्ष उलटून गेली, असं करत करत एकमेकांच्या वयाकडे देखील पाहिलं जातं. आणि मग त्यातीलच काही लोक लेखकांकडे टक लावून पाहिल्यासारखं करायचे आणि एक नेहमीचा ठरलेला प्रश्न विचारायचे, ते म्हणजे की तुमचे केस अजूनही काळे कसे काय? म्हणजे अजूनही वयोमानानुसार तुमचे केस काळे कसे काय राहिलेले आहेत? असा प्रश्न बऱ्याचदा विचारला जायचा. त्या प्रश्नातील गर्भित प्रशंसा उघड असते.
आणि लेखकांना मात्र असं वाटायचं की त्या प्रश्नामध्ये एक प्रशंसा आहे, कारण अर्थातच आता वयोमानानुसार आजूबाजूच्या व्यक्तींची केस काळी राहिलेली नाही आहेत, पण माझी मात्र केस काळी राहिलेली आहेत असं लेखकांना वाटायचं. त्यामुळे यात कुठेतरी एक प्रशंसा होती की केस काळे आहेत, आहा काय मस्त फिलिंग आहे, असं काहीतरी प्रशंसनीय होतं त्याच्यामध्ये. स्तुतीनिंदेची पर्वा न करणारा मी, पण ही तारीफ ऐकून मला बरे वाटते. म्हणजे लेखक कधीही स्तुतीची किंवा निंदेची म्हणजे कधी कदर नाही करायची, किंवा स्तुती व्हायला पाहिजे, निंदा व्हायला पाहिजे असं कधी त्यांना काही वाटायचं नाही. पण त्यांना मात्र हे वाक्य ऐकलं किंवा असं काहीच ऐकलं की त्यांना मात्र खूप छान वाटायचं किंवा बरं वाटायचं. मी हसतो व गप्प बसतो किंवा दुसरा विषय काढतो. मग जेव्हा असं कोणीतरी त्यांना विचारतं की तुमचे केस अजूनही काळे कसे काय, तेव्हा त्यावर काहीतरी प्रतिक्रिया द्यायला पाहिजे, म्हणून लेखक जस्ट एक स्माईल देतात, हसतात आणि गप्प बसतात आणि तो विषय कुठेतरी वळवतात. कारण लेखकांनाही माहिती नाही आहे की त्यांचे केस अजूनही काळे कसे आहेत, कारण ते नैसर्गिक प्रक्रिया आहेत आणि त्यामुळे लेखकांनाही माहिती नाही की असं का होते किंवा याच्यामागे कारण काय आहे. आणि त्यामुळे सांगण्यासारखं काही नसायचं, म्हणून लेखक विषय टाळायचे किंवा दुसरा विषय काढायचे. प्रश्न विचारणाऱ्या माणसाला उत्तर हवंच असतं असंही नाही. आणि प्रत्येक वेळी एखादा व्यक्ती जेव्हा आपल्याला प्रश्न विचारतो तेव्हा तो उत्तराच्या अपेक्षेने विचारेलच असं काही नाही. कदाचित ती एखादी कॉम्प्लिमेंटही असू शकते. आणि मग त्यामुळे लेखक म्हणतात की प्रत्येक वेळी जो व्यक्ती आपल्याला प्रश्न विचारतो त्याला उत्तर हवं असेलच असं काही नाही. कधी कधी आपण ते उत्तर न देता दुसरा काहीतरी विषय काढला तरीही जास्त काही फरक पडत नाही. तुमचे केस अजून काळे आहेत ही मोठी आश्चर्याची व भाग्याची गोष्ट आहे, एवढंच त्याला म्हणायचं असतं. आणि बऱ्याचदा जेव्हा काही व्यक्ती असा प्रश्न विचारतात की तुमचे केस अजून काळे कसे काय, तेव्हा त्यांना एकतर हे सांगायचं असतं की किती आश्चर्यकारक गोष्ट आहे की तुमचे केस काळे आहेत, किंवा किती भाग्याची गोष्ट आहे की तुमचे केस काळे आहेत, असं काहीतरी समोरच्या व्यक्तीला आपल्याला सांगायचं असतं. आणि तुमचं हे बोलणं ऐकून मला आनंद झाला, एवढा अभिप्राय माझ्या हसण्यात व्यक्त झालेला असतो. आणि लेखकांनी आधी सांगितल्याप्रमाणे की जेव्हा त्यांना असं कोणीतरी काहीतरी कॉम्प्लिमेंट देईल तेव्हा ते हसायचे आणि गप्प बसायचे आणि विषय टाळायचे किंवा वळायचे दुसऱ्या विषयाकडे. तर मग तेव्हा त्या व्यक्तीने प्रश्न विचारल्यानंतर ते हसायचे, म्हणजेच त्याला ते उत्तर द्यायचे, कारण त्याला अभिप्राय देणं हे एक फॉर्मॅलिटी म्हणून ते हसून अभिप्राय द्यायचे. आणि त्या हसण्यामधून मला आनंद झाला तुमचं हे वाक्य ऐकून हा एक आशय व्यक्त होतो. त्याचा हेतू साधलेला असतो, कारण विचारणाऱ्याने विचारलेलं असतं, समोरच्याने ऐकून त्याच्यावरती काहीतरी प्रतिक्रिया दिली, हेतू संपला. एवढाच हेतू असतो की आपण विचारलेल्या प्रश्नाला उत्तर मिळावं किंवा काहीतरी प्रतिक्रिया मिळावी. तर त्याप्रमाणे लेखकांनीही प्रतिक्रिया दिलेली असते, तेही हसून. सो माझं कर्तव्य मी केलेलं असतं, म्हणजे मीही त्याला प्रतिक्रिया दिलेली आहे, माझंही कर्तव्य झालं आहे. मग आता काय, मी विषय बदलला तरी हरकत नसते, म्हणजे आता देवाणघेवाण तर झाली आहे, पहिला विषय संपला, मग आता मी विषय बदलू शकतो, आता काही हरकत नाही आहे. त्याच्यामुळे लेखक विषय बदलतात. त्यानंतर पुढे लेखक म्हणतात, पण एकदा एक गृहस्थ माझ्या खनपटीलाच बसले. खनपटीला बसणे म्हणजे काय, खूप विचारणे, म्हणजे एकच गोष्ट खूप वेळा विचारणे किंवा पिच्छा पुरवणे किंवा खूप त्रास, म्हणजे एकच प्रश्न विचारून सोडणे असं काहीतरी. ओके. सो आता लेखक म्हणतात की एकदा मात्र एक गृहस्थ माझ्या खनपटीलाच बसले. ते म्हणाले, विषय बदलू नका, केस काळे राहावेत म्हणून तुम्ही काय युक्ती केली ते सांगा. कदाचित त्या गृहस्थांना माहिती असेल की जेव्हा अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो तेव्हा लेखक विषय बदलतात, हसून रिप्लाय देतात, एवढं त्याला माहिती असेल. आणि म्हणून ते गृहस्थ म्हणतात की विषय काही तुम्ही बदलायचा नाही, तुम्ही आधी हे सांगा की तुमचे केस काळे राहावेत म्हणून तुम्ही काय युक्ती करता किंवा तुम्ही काय ट्रीटमेंट घेता किंवा तुम्ही काय वापरता हे आधी मला सांगा. मी त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं. लेखकांना काहीच कळत नव्हतं आता ह्याला काय सांगायचं, म्हणून लेखकांनी त्या गृहस्थाकडे आश्चर्याने पाहिलं. माझ्या मनात आलं, केसांच्या क्षुल्लक प्रश्नाचा तगादा लावून हा गृहस्थ मला केसभर विषयांतर करू देत नाही. लेखकांच्या मनात आलं की लेखकांसाठी केस हा काय खूप महत्त्वाचा विषय नव्हता, आणि त्याच्यामुळे लेखक म्हणतात की केस या क्षुल्लक प्रश्नासाठी किंवा या क्षुल्लक गोष्टीसाठी किती तगादा लावला आहे ह्या व्यक्तीने, म्हणजे किती पिच्छा पुरवतोय हा व्यक्ती, किती सारखं तेच विचारतोय आणि मला केसभर देखील विषयांतर करू देत नाही, म्हणजे मला थोडासाही विषय बदलू देत नाही आहे, म्हणजे केस या गोष्टीसाठी तो मला थोडासा विषय पण बदलू देत नाही आहे, असं लेखकांच्या मनामध्ये आलं. हा काय चमत्कार. पण त्याच्या डोक्याकडे नीट निरखून पाहिल्यावर तो तसं का करत होता ते माझ्या डोक्यात आलं. पण लेखक म्हणतात की जेव्हा म्हणजे मला कळत नव्हतं की असं का होते, हा व्यक्ती एवढं का त्या प्रश्नाच्या मागे लागलेला आहे. पण मी जेव्हा त्याच्या डोक्याकडे नीट पाहिलं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की तो व्यक्ती असं का करतो हे लक्षात आलं. आता तो व्यक्ती का तसं करत होता पहा. वाढत्या वयाप्रमाणे डोक्यावर पसरू पाहणारा रंग छपवण्यासाठी बाजारी कलप वापरणाऱ्या लोकांना पांढऱ्या केसांवर झाकण घालता येतं, पण हलके पांढरं पडण्याची लागण केसात भलत्याच प्रमाणात होते आणि सारंच आभाळ फाटल्यासारखं होतं. कल्पाची रंगपंचमी नित्यनेमाची होऊन बसते. माणूस कंटाळतो आणि मेहनत सुटली की पैलवानाची पोटं जशी केविलवाणी होतात तशी त्यांच्या केसांची दुर्दशा होते. मग आता या ठिकाणी लेखकांनी जेव्हा त्या गृहस्थाच्या डोक्यावरती पाहिलं तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की या गृहस्थाच्या पण डोक्यावरती कदाचित पांढरे केस आहेत आणि त्यामुळे त्या व्यक्तीला
आपलेही केस काळे असावेत असं वाटतंय आणि म्हणून तो व्यक्ती सारखा मला हे विचारतोय की तुमचे केस काळे कसे आहेत याच्या मागची एक युक्ती सांगा. तर मग लेखकांनी आता त्याच्यापुढे ते व्यक्त कसं केलेलं आहे ते पहा, की वाढत्या वयाबरोबर डोक्यावरती पसरू पाहणारा पांढरा रंग लपवण्यासाठी किंवा छपवण्यासाठी बाजारी कलप वापरणाऱ्या लोकांना पांढऱ्या केसांवर झाकण घालता येते. आता वाढत्या वयाबरोबर केस पिकतात, काळी केस पांढरी होऊ लागतात आणि मग तो पांढरा रंग झाकला जावा आणि आपली केस पुन्हा काळी दिसावीत यासाठी आपण म्हणजे जे लोकांची पांढरी केस असतील तर ते लोक त्याच्यावरती कलर मारतात, हेअर डाय करतात किंवा मेहंदी लावतात. जे पण ते लावत असतील त्याला आपण म्हणणार आहोत कलप. ओके, केसांना कलरिंग करणं याला आपण कलप म्हणणार आहोत. तर मग ते लोक कलप करून आपल्या पांढऱ्या केसांवरती झाकण घालतात, म्हणजेच काळा रंग केसांना देतात. पण हलके पांढरे पडण्याची लागण केसात भलत्याच प्रमाणात होते. पण तरीही केस हळूहळू पांढरी होत असतातच आणि मग सारंच आभाळ फाटल्यासारखं होतं आणि मग असं वाटतं की म्हणजे हळूहळू केस पांढरी होत पूर्ण पांढरी व्हायला लागतात आणि मग आता सगळंच संपलं असं काहीसं वाटावं लागतं. आणि मग कल्पाची रंगपंचमी नित्यनेमाची होऊन बसते आणि मग सारखं एकदा कलर लावला, परत तो कलर काही दिवसांनी जातो, हळूहळू निघून जाऊ लागतो, पुन्हा कलर लावायचा, पुन्हा तो जातो, म्हणजे सारखा कलर लावावा लागतो. यालाच लेखकांनी असं म्हटलेलं आहे की कल्पाची रंगपंचमी नित्यनेमाची होऊन बसते, म्हणजे सारखा कलर लावावा लागतो. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की माणूस कंटाळतो आणि सारखा कलर लावताना माणूस ऑब्व्हियसली कंटाळणार. सारखा काय कलर जातोय, परत लावा, परत जातोय, परत लावा आणि मग मेहनत सुटली आणि मग एक एक्साइटमेंट असते किंवा कलर लावण्यासाठी एक उत्साह असतो, तो निघून जातो. आणि मग पैलवानाची पोटं जशी केविलवाणी होतात तर त्याचप्रमाणे केसांची दुर्दशा होते. आणि मग अर्ध्या केसांना कलर लावलेला आहे, इतके दिवस कलर लावत आलेले आहेत, मध्येच कलर सोडला तर खाली पांढरी केस, वर काळी केस, अशा प्रकारची एक वेगळीच रंगछटा त्या ठिकाणी तयार होते आणि केसांची दुर्दशा होते. दुर्दशा म्हणजे एक वाईट दशा किंवा म्हणजे वाईट असं काही वाईट दिसायला लागतात केस वगैरे असं. ओके, सो त्या केसांचा पांढरेपणा पुरता बुजलेला असतो आणि त्या केसांचा पांढरेपणा आता हळूहळू म्हणजे कलर लावल्यामुळे थोडासा दिसेनासा झालेला असतो आणि कल्पाचा काळेपणा त्यावर चढलेला नसतो आणि कलप पण पूर्णतः त्यावर चढलेला नसतो, म्हणजे पूर्णच काळा आहे असं पण नाही आहे, पूर्णच पांढरा आहे असं पण नाही आहे, काळा पांढरा असं मिक्स छटा त्या केसांवरती दिसू लागते. आणि केसांच्या रंगाची छटा हुबेहूब वठवणं म्हणजेच काढणं निष्णात म्हणजे एक्सपर्ट चित्रकाराला देखील अशक्य वाटेल. आणि तेव्हा ती केस अशी असतात, खालून पांढरी वरून काळी असं जे मिक्स कॉम्बिनेशन असतं, असं सेम टू सेम जर एखाद्या एक्सपर्ट चित्रकाराला काढायला सांगितलं तर त्यालाही ते काढणं अशक्य होईल. अशा प्रकारे काहीशी ती दशा होते केसांची. मी आपले केस काळे राखण्यासाठी काहीतरी विशेष उपाय केला असला पाहिजे अशी समजूत माझ्या मित्रांनी का करून घेतली होती ते माझ्या लक्षात आलं. आणि मग माझी केस काळी आहेत हे पाहून लोकांना असं का वाटायचं की मी काहीतरी केसांना लावतोय किंवा मी काहीतरी उपाय करतोय, हे माझ्या आता लक्षात आलं आणि असं लेखक आपल्याला सांगतात. आणि मग मी म्हटलं मी कोणतीही युक्ती केलेली नाही, केस काळे राहिले झालं. आणि मग लेखक त्यांना उत्तर देतात की मी कोणतीही युक्ती केलेली नाही, कारण खरंच लेखकांनी काही केलेलं नसतं, ती केस निसर्गतः त्यांची काळी राहिलेली असतात आणि म्हणूनच ते सांगतात की मी कोणतीही युक्ती केलेली नाही, केस काळे राहिले झालं. आणि त्यावर ते गृहस्थ म्हणतात की तुम्ही खरं सांगत नाही. त्या गृहस्थांना वाटतं की लेखक काहीतरी लपवत आहेत किंवा त्यांची युक्ती ते आपल्याला सांगत नाही आहेत आणि म्हणून तो गृहस्थ म्हणतो की तुम्ही काही खरं सांगत नाही आहात. केस आपोआप काळे राहतात काय? बोला, खरं बोला, काय इलाज केलेत? मग ते गृहस्थ म्हणतात की असं कसं होईल, आम्हा सर्वांचे केस पांढरे झालेले आहेत, तुमची केस काळी कशी काय? केस काय आपोआप काळे राहतात काय? खरं सांगा, तुम्ही काय उपाय केला? असे ते गृहस्थ लेखकांना विचारतात. मग मला त्यांची थोडी चेष्टा करण्याची लहर आली. मग आता लेखकांना काहीच कळत नव्हतं काय सांगावं, कारण लेखक तर काहीच उपाय करत नव्हते आणि ते गृहस्थही मानायला तयार नव्हते. मग लेखकांच्या मनामध्ये थोडीशी चेष्टा करण्याची लहर आली आणि मग लेखक म्हणाले तुम्ही पिच्छाच पुरवत आहात तेव्हा सांगणं भाग आहे. मग लेखक म्हणतात की ठीक आहे, आता तुम्ही कधीपासून विचारतच आहात, पिच्छा पुरवत आहात म्हणजे खूप विचारणा करत आहात किंवा पुन्हा विचारत आहात, तर मग मला सांगणं भाग आहे किंवा मला सांगितलंच पाहिजे. मग त्यावर ते गृहस्थ म्हणतात आता कसं बोललात? ते खुशीत येऊन म्हणाले. ते गृहस्थांना आता आनंद झाला की अरे वा, आता आपल्याला काहीतरी युक्ती ऐकायला मिळेल की कशामुळे केस काळे राहतात. आणि म्हणून ते म्हणतात आता कसं बोललात, सांगा काय केलं? आणि मग पुढे ते म्हणतात की सांगा काय उपाय केलात तुम्ही? त्यावर लेखक म्हणतात असं पहा, केस कशामुळे पांढरे होतात? फार विचार केल्यानं, नाही का? मग ते लेखक म्हणतात की आता बघा, आपले केस का बरं पांढरे होतात? आपण खूप विचार केला तर आपले केस पांढरे होतात, नाही का? असा प्रश्न ते त्या गृहस्थाला विचारतात. हे मान्य करण्यात ते स्वतः फार विचारी ठरत होते. म्हणजे त्या गृहस्थांना हे मान्य करण्यासाठी थोडासा विचार करावा लागत होता, पण तरीही त्यांनी क्षणाचाही विचार अगर विलंब न करता ते म्हणाले. पण तरीही त्यांनी जास्त विचार न करता, जास्त वेळ न लावता ते म्हणाले हो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे खरं.
हो, म्हणजे असं होतं. म्हणजे जास्त विचार केल्याने केस पिकतात, असं तज्ज्ञ किंवा रिसर्च करणारे मंडळी म्हणतात बाबा. मी म्हटलं, मग या मतावरूनच केस पांढरी होऊ न देण्याचा उपाय उघड नाही का होत? तोच उपाय मी केला. मग आता यावरती लेखक म्हणतात, की याच्यावरून तुम्हाला उपाय कळला असेलच की. म्हणजेच काय? तर लेखकांना हे सांगायचं आहे, की मी जास्त विचार करत नाही, म्हणूनच माझे केस पांढरे होत नाहीत. हा उपाय तुमच्या लक्षात आला असेलच की आणि तोच उपाय मी केला. तर त्यावर त्या गृहस्थांना काही कळत नाही आणि ते म्हणतात, लक्षात नाही आलं. मी म्हटलं, उगीच भ्रम आहे लोकांना, म्हणजे उगीच भ्रम आहे लोकांना की माझी केस काळे राहिलेत वगैरे वगैरे, असं लेखक म्हणतात. असं म्हणून मी त्या गृहस्थांना तो विषय तेवढ्यावर सोडायला लावला आणि कसं तरी लेखकांनी तो विषय टाळण्याचा प्रयत्न केला आणि काहीतरी सांगून त्या गृहस्थांचं लक्ष त्या विषयाकडून वळवलं. ते माझा निरोप घेऊन गेल्यावर माझ्या मनात आलं, की तुम्ही विचार केव्हा करता असा प्रश्न मला कोणी केला तर मी काय उत्तर देईन? आणि जेव्हा ते गृहस्थ जातात तेव्हा लेखकांच्या मनात सहज एक प्रश्न येतो, की आता मी सांगितले की मी जास्त विचार करत नाही आणि त्यामुळे माझे केस पांढरे झाले नाहीत, काळे राहिलेत. आणि आता जर याच्यावरती कोणी प्रतिप्रश्न केला, की मग तुम्ही विचार कधी करता? तर मग मला काय उत्तर देता येईल? तुमची लिहिण्याची वेळ कोणती? असा प्रश्न मला नेहमी विचारला जातो. आता ऑब्व्हियसली लेखक आहेत, त्याच्यामुळे तुम्ही कधी लिखाण करता? असा प्रश्न बऱ्याचदा लेखकांना विचारला जातो. त्याचप्रमाणे मला जर एखाद्याने विचारलं, की तुमची विचार करण्याची वेळ कोणती? तर माझं उत्तर काय असेल? मग त्याचप्रमाणे विचार करता करता लेखकांच्या मनामध्ये एक विचार येतो, की असंच जर मला कोणी असं विचारलं, की तुमची विचार करण्याची वेळ काय असते? तर मग मी काय उत्तर द्यावं? असा विचार लेखक करू लागले. माझी विचार करण्याची वेळ कोणती? विचार करण्यासारखा प्रश्न आहे खरा. आणि लेखक हेच विचार करतायत, की माझी विचार करण्याची वेळ नेमकी कोणती? आणि त्यांच्या लक्षात येतं, की अरे हा पण प्रश्न विचार करण्यासारखा आहे. हा प्रश्न टाळता येण्यासारखा नाही. याचा एकदा निकाल लावलाच पाहिजे. आणि मग विचार करत असताना लेखकांच्या असं लक्षात येतं, की हा काय प्रश्न आपण टाळू शकत नाही. आता केसांचा प्रश्न एक ठीक होता, की आपण तो प्रश्न टाळू शकतो किंवा विषय दुसरा काढू शकतो. पण जर कोणी मला हा प्रश्न विचारला, की विचार करण्याची वेळ कोणती? तर मग मी तो प्रश्न कसा टाळणार? या प्रश्नाचा निकाल लावला पाहिजे, म्हणजे याचं उत्तर आपण शोधलंच पाहिजे, असं लेखक स्वतःच्या मनाशी ठरवतात. आणि या निश्चयाने मी स्वतःचं बरेच दिवस निरीक्षण केलं आणि आता मी निकाल लावला आहे. आणि लेखकाने निश्चय केला, की मी या प्रश्नाचं उत्तर शोधणार आणि त्यासाठी त्यांनी स्वतःचं निरीक्षण करायला घेतलं. आता स्वतःचं निरीक्षण का केलं, की जेणेकरून त्यांना हे कळावं, की मी कधी विचार करत असतो किंवा माझ्या डोक्यामध्ये कधी नवीन नवीन विचार येतात. यासाठी त्यांनी स्वतःचं निरीक्षण केलं आणि शेवटी त्यांना उत्तर सापडलं. म्हणजेच ते म्हणतायत, की मी निकाल लावला म्हणजे मला उत्तर सापडलं. माझं उत्तर तयार आहे. उत्तर थोडंसं चमत्कारिक आहे. ते म्हणतात, की मला उत्तर तर सापडलंय, पण उत्तर जरासं वेगळं आहे किंवा चमत्कारिक आहे. पण ते तुम्हाला सांगायला हरकत नाही. हां, पण मी ते उत्तर तुम्हाला सांगू शकतो. म्हणजे जे मला माझं लिखाण वाचत आहेत, तर त्यांना मी हे वाचकांना उत्तर मात्र नक्की सांगू शकतो. त्यासाठी काही ऑब्जेक्शन नाही आहे. मात्र माझी विचार करण्याची वेळ कोणती असं मला नका विचारू. पण मला पक्की वेळ विचारू नका, की किती वेळ तुम्ही विचार करता. कारण अमुकच वेळी नव्हे तर सदा सर्व काळ मी विचार करत असतो. आता आपलंही बघा, आपण पण असा विचार करतो का, की मी 2 ते 4 या वेळेमध्ये विचार करणार आहे, मी 5 ते 6 मध्ये विचार करणार आहे, बाकी दिवसभर मी काही विचार करणार नाही, असं ठरवलं तर विचार थांबतात का? नाही. मग त्याचप्रमाणे लेखक म्हणतात, की मी कधी विचार करतो हे मी तुम्हाला सांगेन, पण मला परफेक्ट वेळ विचारू नका, की मी कधी विचार करतो. कारण अमुक एक काळ नाही तर मी सदा सर्व काळ म्हणजे नेहमीच विचार करत असतो. कारण मी एक लेखक आहे आणि लेखकांना विचार करणं भाग आहे, त्याशिवाय ते लिखाण कसं करणार? आणि त्यामुळे मी सदा सर्व काळ विचारच करत असतो. त्यानंतर आहे, लेखनाचा उद्योग करणाऱ्या माणसानं तो करायलाच हवा आणि जे लेखक आहेत त्यांनी विचार करायलाच हवा. त्याशिवाय लिखाण कसं लिहिलं जाईल? नव्या नव्या कल्पनांच्या शोधात तो असतो. कारण लेखन करणारा म्हणजेच लेखक नव्या नव्या कल्पना सतत शोधत असतो आणि त्यासाठी त्या लेखकाला विचार करणं गरजेचं आहे. अर्धवट सुचलेल्या कल्पनांच्या आकृती पूर्ण करण्याचा त्याचा यत्न असतो. यत्न म्हणजे प्रयत्न. अर्धवट सुचलेल्या कल्पना म्हणजे बऱ्याचदा आपण विचार करत असतो. विचार करता करता कधी कधी लिंक तुटते किंवा कधी कधी तो विचार राहून भलताच विचार मनामध्ये येतो. तर अशा वेळेस ज्या अर्धवट आकृत्या आहेत विचारांच्या, तर त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न लेखक करत असतो. गाढ झोपेच्या घटका सोडल्या तर त्याचं मन सतत विचार करतच असतं. आणि जर एक गाढ झोप सोडली, गाढ झोप म्हणजे ज्या ठिकाणी आपली बॉडी, आपलं माइंड पूर्ण शांत असतं, तो जर कालावधी सोडला तर इतर कालावधीमध्ये जे पण लेखक आहेत, जे पण लेखन करणारे आहेत, ते सतत विचार करत असतात. त्याची सावली ज्याप्रमाणे त्याला कधी सोडणार नाही, तद्वत तो कोणत्याही उद्योगात असला तरी विचार करत असतो. ज्याप्रमाणे लेखकाची सावली, लेखकाची किंबहुना सगळ्यांची सावली आपल्याला सोडत नाही, त्याचप्रमाणे कोणत्याही उद्योगात जरी लेखक मग्न असला तरीही त्याच्या मनामध्ये विचार हे येतच असतात. म्हणजे तो विचार करतच असतो.
तेव्हा माझे विचार करण्याची वेळ कोणती ते काय सांगू? आणि त्यामुळे मी नेहमीच विचार करत असतो, फक्त झोपण्याचा कालावधी सोडला तर. मग माझी विचार करण्याची नेमकी वेळ कोणती हे मी कसं सांगू शकतो? पण विचार करण्यासाठी कोणती वेळ मला सर्वात आवडते, अगर कोणत्या वेळी सर्वात जास्त विचार मला सुचतात, असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर मात्र मला देता येईल. मी नेमका कोणता वेळ विचार करतो हे जरी मला सांगता येत नसलं, तरी पण कोणत्या वेळी मला विचार करायला आवडतं किंवा कोणत्या वेळी मी विचार करत असताना खूप छान छान सुंदर सुंदर कल्पना माझ्या मनामध्ये येतात, हे मात्र मी तुम्हाला नक्की सांगू शकतो. माझं जे उत्तर आहे तेच इतर लेखक देतील की नाही कोणास ठाऊक. पण प्रत्येक लेखक विचार करत असतो, पण माझं जे उत्तर आहे की मला कुठे बसून किंवा कधी विचार करायला आवडतं, हे उत्तर प्रत्येक लेखकांचं असेलच की नाही हे काही मला माहीत नाही, ते कोणास ठाऊक. माझा अनुभव तेवढा मी सांगतो, पण मी माझा अनुभव मात्र तुम्हाला सांगतो की मी काय ऑब्झर्व केलं, की मला कधी विचार करायला आवडतो ते मात्र मी तुम्हाला सांगतो. आता लेखक आपला अनुभव सांगतात. तो असा की सकाळी दाढी करण्याची वेळ ही माझी विचार करण्याची सर्वात आवडती वेळ आहे आणि त्यावेळी मला नवे नवे विचार सुचतातही. आता लेखक म्हणतात की जेव्हा मी सकाळी सकाळी दाढी करतो ती माझी विचार करण्याची सगळ्यात आवडती वेळ आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्या वेळेत मला अनेक नवीन नवीन विचार सुचतात. आता तुम्ही म्हणाल की दाढी करताना कुणी इतका चांगला विचार कसं काय करू शकतं? तर तेच पुढे लेखक त्यांचा अनुभव आता आपल्याशी शेअर करतायत. मी सकाळी उशिरा उठतो आणि खोलीत खुर्चीवर बसून नव्हे तर गॅलरीतल्या एका खांबाला लावलेल्या आरशापुढे उभा राहून रोज दाढी करतो. आणि मग लेखक म्हणतात की मी रोज उशिरा उठतो आणि बऱ्याचदा काही लोक त्यांच्या अनुभवाप्रमाणे की खुर्चीवर बसून दाढी करतात, पण लेखक मात्र गॅलरीमध्ये एक खांब आहे आणि त्या खांबावरती आरसा लटकवलेला आहे, तर त्या आरशामध्ये बघून ते लेखक दाढी करतात. डाव्या अंगाला सूर्य पुष्कळ वर आलेला असतो. आता जसे की लेखकांनी आपल्याला सांगितले की लेखक उशिरा उठतात आणि त्यामुळे जेव्हा ते डाव्या अंगाला म्हणजेच डाव्या साईडला पाहतात तेव्हा त्यांना सूर्य बऱ्याचसा वर आलेला दिसतो. त्याच्या किरणांचा झोत माझ्यावर पडतो आणि त्याची किरणं माझ्यावरती पडत असतात. झोत म्हणजे एक जस्ट किरणं अंगावरती पडत असतात. तिसऱ्या मजल्याच्या उंचीवरून समोर उजव्या बाजूला भिंतीच्या व कौलारांच्या उंच सखल आडव्या उभ्या रांगा दिसतात आणि तिसऱ्या मजल्यावर कदाचित लेखक राहत असतील आणि ते म्हणतात की तिसऱ्या मजल्यावरून जर उजव्या बाजूला मी पाहिलं तर त्या ठिकाणी बऱ्याचशा भिंतीच्या आणि कौलारांच्या उंच उंच रांगा मला पाहायला मिळतात. म्हणजे बरीचशी घरं आहेत लेखकांच्या उजव्या साईडला. सो आफ्टर दॅट पावसाळ्यात दिशा धुसर झालेल्या असतात. आता पावसाळ्यामध्ये पाऊस पडत असतो, रिमझिम असेल किंवा मोठा पाऊस असेल, त्याच्यामुळे आपल्याला क्लिअरली एकदम क्लिअर व्ह्यू समोरच्या गोष्टीचा पाहायला मिळत नाही किंवा समोरचं दृश्य एकदम क्लिअरली पाहायला मिळत नाही. त्यामुळे लेखक असं म्हणतात की दिशा धुसर झालेल्या असतात, म्हणजे खूप क्लिअरली पुढचं काही दिसत नाही. कधी पावसाची नाजूक रिमझिम, कधी कधी नाजूक पाऊस असतो चिंब चिंब भिजवणारा, तर कधी कधी गरजणारी वृष्टी सुरू होते, म्हणजे कधी कधी एकदम विजा गरजत असतात असा पाऊस असतो, मुसळधार पाऊस असतो. पण बाकीच्या ऋतूत सबंध देखावा उन्हानं झळकत असतो. पण जर पावसाळा वगैरे सोडलं तर उन्हात मात्र हा देखावा खूप छान झळकत असतो, खूप सुंदर दिसतो. खालच्या रस्त्यात दिवसाच्या सुरुवातीची रहदारी चालू झालेली असते आणि खाली अर्थातच लेखक तिसऱ्या मजल्यावर राहतात आणि गॅलरीमध्ये ते उभा असतात. सो गॅलरीवरून जर त्यांनी पाहिलं तर खाली त्यांना बरीचशी रहदारी असलेली पाहायला मिळते. रस्त्यावरती रहदारी म्हणजे गडबड गोंधळ सुरू असतो सकाळचा. वाहनांचे, फेरीवाल्यांचे, संभाषणांचे, आईंनी लहान मुलांना मारलेल्या हाकांचे आवाज उठत असतात. आता सकाळची वेळ आहे, बरीचशी वाहनं असतात, बरेचसे भाजी विक्रेते किंवा फळ विक्रेते असतात, बऱ्याच जणांची संभाषणं सुरू असतात. तर शाळेत जायची वगैरे वेळ असेल त्याच्यामुळे आई आपल्या मुलांना बोलवत असतात. तर अशा प्रकारे बरेचसे आवाज उठलेले असतात. माझं लक्ष त्याकडे नसतं, पण लेखक म्हणतात माझं मात्र लक्ष या सगळ्या गोष्टींकडे नसतं. स्नानगृहातल्या फवाऱ्यातून पडणाऱ्या जलधारांच्या तुषाराप्रमाणे अंगावर झाडांच्या किरणांच्या स्पर्शाची मौज घेत आणि प्रकाशानं ताजी जिलई दिलेल्या झाडांच्या जमिनीच्या व टेकड्यांच्या रंगाची चमचम बघत मी क्षणभर उभा राहतो. आता स्नानगृहातला फवारा म्हणजे ते शॉवर. ओके, सो शॉवरमधून ज्याप्रमाणे वॉटर ड्रॉप्स पडतात तर त्याप्रमाणे झाडांच्या अंगावरती सूर्याचा प्रकाश पडलेला आहे असं लेखक म्हणतात आणि ती झाडं देखील त्या सूर्याच्या किरणांची मौज घेत आहेत आणि त्या प्रकाशामुळे झाडांवर त्याचबरोबर जमिनींवर आणि टेकड्यांवर एक छान अशी रंगीत चकाकी आलेली आहे आणि ती चकाकी पाहत मी गॅलरीमध्ये क्षणभर उभा असतो. तो देखावा मला मुख्य शब्दांनी म्हणतो नमस्ते. आणि लेखक विचार करत असतात तेव्हाच तो जो देखावा आहे तर तो लेखकांना असं वाटतं की देखावा आपल्याला म्हणतोय नमस्ते. मी उलट म्हणतो नमस्ते आणि तेव्हाच लेखकही मनोमन उलट त्याला म्हणतात नमस्ते. मग मी गरम पाण्यात पडून वाट पाहणारा ब्रश उचलतो आणि मग लेखक म्हणतात
की दाढी करण्यासाठी ब्रश घेतलेला आहे, सो तो गरम पाण्यामध्ये पडलेला आहे आणि तो ब्रश बिचारा खूप वेळापासून वाट पाहतोय. मग त्या ब्रशला मी उचलतो, साबणाच्या कांडीवर घासतो आणि तो ब्रश ते साबणावरती घासतात आणि गालावर, हनुवटीवर, गळ्यावर साबणाच्या फेसाचा जाड थर माखवायला प्रारंभ करतो. आणि लेखक म्हणतात की साबणाच्या कांडीवर मी तो दाढी करायचा ब्रश घासतो आणि तो ब्रश गालावर, हनुवटीवर, गळ्यावर असा तो लावतो, जेणेकरून साबणाचा एक लेअर तयार होईल आणि मग मी त्याप्रमाणे तो लेअर तयार करायला म्हणजे थर लावायला प्रारंभ करतो म्हणजे सुरुवात करतो. त्यानंतर आहे आणि त्याच क्षणी नवे विचार, नव्या कल्पना माझ्या मनात कारंजाप्रमाणे, तुषाराप्रमाणे उडू लागतात. आणि याच वेळी म्हणजे तुम्ही मला विचारता ना की तुम्हाला कधी चांगले विचार सुचतात, तर याच वेळी माझ्या मनामध्ये नवीन नवीन कल्पना मनामध्ये येऊ लागतात. म्हणजेच कारंजाच्या तुषाराप्रमाणे उडू लागतात, म्हणजे एक नव्या कल्पना माझ्या मनामध्ये जन्म घेऊ लागतात. माझ्या लेखनातल्या कितीतरी गोष्टींचा जन्म अशा प्रकारे दाढी करण्याच्या वेळी झालेला आहे. आणि लेखक अजून एक किस्सा सांगतात की मी आतापर्यंत जे काही लेखन केलं आहे त्यातील बरेचसे लेखन मी असं दाढी करतानाच मला आठवलेलं आहे. यावेळीच माझ्या विचारांना का भरती यावी ते मला सांगता येणार नाही. पण मला एक गोष्ट सांगता येणार नाही की मी जेव्हा दाढी करतो तेव्हाच का मला विचार सुचतात, हे मात्र मला काही परफेक्टली सांगता येणार नाही. ते एक मला अजून न उकललेलं गूढ आहे आणि ते सिक्रेट मला अजूनही कळलेलं नाही आहे. गूढ म्हणजे सिक्रेट, न उकललेलं म्हणजे अजूनही क्लिअर नसलेलं किंवा माहिती नसलेलं असं सिक्रेट आहे. सो नेक्स्ट आहे, कदाचित असं असेल की दाढी करण्याच्या वेळी माझ्याजवळ कोणी नसतं. म्हणजे जेव्हा मी दाढी करतो तेव्हा माझ्या आजूबाजूला कोणी नसतं आणि असलेलं मला आवडतही नाही आणि कोणी माझ्या आजूबाजूला असेल तर ते मला आवडतही नाही. आणि यावेळी मिळणारा एकांत इतर सर्व वेळेच्या एकांताहून निराळ्या स्वरूपाचा असतो. आणि लेखक म्हणतात की दाढी करण्याच्या वेळेस कोणीही आजूबाजूला नसतं, त्यामुळे मला एकांत मिळतो. एकांत म्हणजे आजूबाजूला कोणी नसणं आणि त्यामुळे मला चांगले चांगले विचार सुचत असावेत असं मला वाटतं. कदाचित हेही कारण असेल की साबणाचा सुगंधी, शुभ्र, गुदगुल्या करणारा फेस तोंडावर फासताना व नंतर वस्त्राच्या पात्याने तो काढताना विचार करण्याचा माझा मुळीच हेतू नसतो आणि म्हणूनच नाना विचार माझ्या मनामध्ये येतात. कारण कल्पना ही देखील लक्ष्मीसारखी लहरी असते. आता एक कारण असावं की मला एकांत मिळतो म्हणून विचार सुचतात, किंवा दुसरं एक कारण असावं की साबणाचा सुगंध आहे, शुभ्र साबण आहे आणि गुलगुल्या करणारा तो साबणाचा फेस माझ्या चेहऱ्यावरती आहे, तोंडावरती आहे. आणि जेव्हा मी तो फेस वस्त्राने काढणार असतो किंवा जेव्हा मी दाढी करणार असतो तर तेव्हा आता कोणाला दाढी करताना विचार करावा असं वाटेल का? त्यामुळे लेखकांचा दाढी करताना विचार करण्याचा अजिबात हेतू नसतो किंवा मूडही नसतो. पण तरीही त्याच वेळेला लेखकांच्या मनामध्ये अनेक विविध विचार येतात. कारण कल्पना ही देखील लक्ष्मीसारखी लहरी असते. लहरी म्हणजे काय? जसं की तुम्हाला माहिती आहे, आपण जर पैशाच्या मागे धावलो तर आपल्याकडे पैसा येणार नाही. पण जर आपण सत्कर्म करत म्हणजे एकदम चांगली कामं करत जर आपण पैसा मिळवण्याचा प्रयत्न करू किंवा जर आपण पैशाच्या मागे न धावता चांगलं काम करत राहू तर मात्र लक्ष्मी आपल्याकडे येते. त्याचप्रमाणे कल्पनेचेही आहे. तिची आराधना करण्यासाठी तिच्या पुढे गुडघे टेकले की ती रुसून दूर निघून जाते. कल्पना किंवा लक्ष्मी म्हणजे पैसा. जर आपण कल्पना किंवा लक्ष्मीचा विचार केला तर जेव्हा आपण तिची आराधना करतो, म्हणजे जेव्हा आपल्याला कल्पना मनात यावी, सुचावी, मला काहीतरी लिखाण करायचं आहे असं जेव्हा आपल्याला वाटतं आणि आपण खूप विचार करत असतो तेव्हा मात्र आपल्या मनामध्ये चांगले विचार येतच नाहीत. म्हणजेच ती रुसून दूर होते. चांगले विचार म्हणजे जे लिहिणे अपेक्षित आहे असे विचार येतच नाहीत. उलट तिची पर्वा न करता पाठ फिरवली की ती मागे लागते. पण जेव्हा विचार करायचा नसतो, जेव्हा विचार करण्याचा अजिबात मूड नसतो तर तेव्हा मात्र विचार आपोआप आपल्या मागे येतात आणि तेव्हा आपल्याला विचार सुचतात. जसं की दाढी करण्याची वेळ आहे, त्या ठिकाणी लेखकांना विचार करण्याचा अजिबात हेतू नसतो, बट तरीही त्यांच्या मनामध्ये विचार येतात. म्हणजे आपण जेव्हा विचारांकडे पाठ फिरवतो किंवा कल्पनांकडे पाठ फिरवतो तेव्हा मात्र कल्पना आपोआप सुचायला लागतात. इतर वेळी मी मुद्दाम विचार करण्याचा प्रयत्न करतो, मला काही सुचत नाही. पण इतर वेळेस जेव्हा मला खरंच लिखाण करायचं असतं, खरंच मला काहीतरी लिहायचं असतं, अशा वेळेस जेव्हा मी निवांतपणे विचार करायला बसतो तेव्हा मात्र मला काही सुचत नाही. म्हणजे जेव्हा विचार हवा असेल तेव्हा मनामध्ये येत नाही आणि नको तेव्हा येतो. त्याच्यानंतर पुढे आहे, दाढी करायच्या वेळेस मी विचारांच्या प्रयत्नात मुळीच नसतो. आणि जेव्हा दाढी करायचा वेळ असेल तेव्हा मी अजिबात असं मनामध्ये नसतं की आता मला विचार करायचा आहे, आता मला काहीतरी नवीन सुचलं पाहिजे, असं काहीच माझ्या मनामध्ये नसतं. मनावर विलक्षण प्रसन्नता आलेली असते. पण त्यावेळी जसे की आपण पाहिलं, निसर्ग सौंदर्य खूप छान आहे, समोर सूर्यप्रकाश आहे आणि त्या वातावरणामध्ये लेखकांना प्रसन्न वाटतं आणि त्यामुळे त्यांचं मन प्रसन्न असतं आणि म्हणूनच त्यांना कल्पना सुचतात. पण हे सारे माझे तर्क आहेत. पण लेखक म्हणतात हे सगळं मी लॉजिकली विचार करतो किंवा लॉजिकली मी हे सगळं पाहतोय, हे सगळे माझे तर्क आहेत, माझं लॉजिक आहे. खरं म्हणजे दाढी करण्याच्या वेळेस कल्पना उचंबळून का यावी हे माझं मलाच सांगता येणार नाही.
पण खरी गोष्ट तर अशी आहे की दाढी करतानाच माझ्या मनामध्ये कल्पना का जागृत व्हाव्यात किंवा मला नवीन नवीन विचार का सुचावेत हे माझं मलाच कळत नाही आहे, माझं मलाच सांगता येणार नाही. माझा एक अनुभव तुम्हाला सांगितला. मी मात्र माझा एक अनुभव सांगितला की मला कशाप्रकारे विचार सुचतात आणि माझी सगळ्यात आवडती वेळ कोणती आहे विचार करण्याची. तो तुम्हाला पटला नाही तर सोडून द्या. लेखक पुढे म्हणतात की हा माझा अनुभव होता, पण तुम्हाला जर हा अनुभव पटला नसेल तर सोडून द्या. मात्र पटावा म्हणून एवढंच सांगतो, पण तुम्हाला माझा हा अनुभव पटावा आणि खरं वाटावा यासाठी एक शेवटची गोष्ट सांगतो की हा छोटासा लेखसुद्धा दाढी करता करताच मला सुचला व मी लेखनिकाला सांगितला. आणि लेखक म्हणतात की हा जो लेख तुम्ही आता वाचत आहात किंवा हा जो एक लघुनिबंध आहे तोही मला दाढी करता करता सुचला आणि मी तो लेखनिकाला म्हणजे लेखक जे असतात तर ते डिक्टेट करतात आणि ते कागदावरती लिहिणारा एक व्यक्ती असतो ज्याला की आपण लेखनिक म्हणतो. आणि हा विचार मी लेखनिकाला सांगितला आणि त्याने तो लिहिला. म्हणजे लेखकाने जो त्यांचा आत्ता अनुभव सांगितला की त्यांना विचार केव्हा सुचतात, तर त्यासोबतच त्यांनी हेही सांगितलं की आत्ता मी जे एवढं सगळं तुम्हाला सांगितलं किंवा आता मी जे काही लिहिलेलं आहे याच्यामध्ये ते देखील मला मी दाढी करत असताना सुचलं, जेणेकरून तुमचा विश्वास बसावा. तर अशा पद्धतीने हा एक अनुभव होता लेखकांचा. छान आणि सुंदर अनुभव होता. पडछाया या संग्रहातून हा अनुभव घेण्यात आलेला आहे. नासी फडके यांनी हा लघुनिबंध लिहिलेला आहे. तर आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, पाठ पूर्णतः समजला असेल. व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा, त्यासोबतच कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. आणि अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील आणि ती घंटी पण दाबा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.